विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून अर्ज स्वीकृती आणि अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे। 6 दिवसाचा कालावधी अर्ज भरण्यासाठी आहे। मात्र यातले 24 आणि 28 या 2 तारखांनाच बहुतांश ठिकाणी उमेदवार आपले अर्ज भरणार आहेत। नेमकं या 2 दिवसांचं काय महत्त्व आहे हे जाणून घेऊयात। आपल्याबरोबर ज्योतिष अभ्यासक डॉक्टर नरेंद्र धारणे गुरुजी आहेत। गुरुजी, 2 दिवस काय महत्त्वाचे? आजपासून अर्ज भरला जातोय, 29 तारखेपर्यंतची मुदत आहे। यातले कुठले दिवस हे शुभ मानले जात आहेत? आता 24 तारीख ही सर्वोत्तम आहे, कारण गुरुपुष्यामृत योग आहे आणि गुरुपुष्यामृत यावर्षी महत्त्व म्हणजे संपूर्ण दिवस आहे, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत। नेहमी नॉर्मली काय होतं की गुरुपुष्यामृत पूर्ण येत नाही, काही वेळेस 3 तास असतं, काही वेळेस सकाळीच असतं, पण यावेळेस योग चांगला आहे। त्यामुळे जे उमेदवार गुरुपुष्यामृताच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज भरतील त्यांना विजयाची शक्यता जास्त आहे। मुहूर्त चिंतामणी आणि मुहूर्तशास्त्र ज्योतिषशास्त्राचे जे अंग आहे की राज्य सत्तेसाठी, राज्याभिषेकासाठी किंवा राज्यात असणारे निवडून येण्याच्या गोष्टींसाठी जे मुहूर्त मानण्यात येतात ते गुरुपुष्यामृत हा सर्वोत्तम योग हा 24 तारखेला आहे। त्या दिवशी अधिकाधिक लोकांनी जर अर्ज भरले तर त्यांच्या विजयाची शक्यता जास्त आहे। 28 तारखेचं काय महत्त्व आहे? 28 तारखेला पण स्थिर लग्न आहे, सिंह राशीला चंद्र आहे आणि सिंह ही राज राशी आहे, सत्ताकरणातील राशी आहे, रवीची राशी मानण्यात येते। त्यामुळे त्या दिवशी सुद्धा अर्ज भरल्यावर स्थिर प्रकारचे विजय मिळायचे योग हे प्रभावशाली आणि नक्षत्रही पूर्व आहे, जे अत्यंत चांगलं नक्षत्र मानण्यात येतं। त्यामुळे नक्षत्र आणि चंद्रबल ह्या 2 गोष्टींची मुहूर्त चिंतामणीप्रमाणे प्रभावी दिवस असल्यामुळे त्या तारीख सुद्धा चांगली आहे। आणि अजून एक पुढचा दिवस चांगला म्हणजे धनत्रयोदशी, कारण आदल्या दिवशी वसुबारस आहे, त्या दिवशीचा हा दिवस पूर्वा नक्षत्र आणि सिंह राशीचा आहे आणि त्याचा पुढचा दिवाळीचा धनतेरसचा दिवस मानण्यात येतो, ज्या दिवशी अमृतसिद्धी योग आहे। 1 ते 3 हा अत्यंत शुभ काळ आहे। त्या दिवशी जे उमेदवार अर्ज भरतील त्यांना विजयाची अजून खात्री जास्त होईल किंवा विजयाची शक्यता वाढेल। असे 3 सर्वोत्तम मुहूर्त या आठवड्यात आहे, जे आपल्याला निवडणुकीच्या रिंगणात यश मिळण्यासाठी मुहूर्तशास्त्राप्रमाणे, ज्योतिषशास्त्रीय सिद्धांतांप्रमाणे प्रभावी मानण्यात येतात। पण गुरुजी, एकाच मतदारसंघातले परस्पर विरोधी 2 उमेदवार असतील आणि त्यांनी त्याच मुहूर्तावर अर्ज भरले तर कसं होणार? मुहूर्ताप्रमाणे जरी अर्ज भरले तर त्या क्षणी एकाच वेळेस तर दोन्ही भरणार नाही, 10 मिनिटाचं तरी अंतर त्यांच्यात असणारच आहे। त्यामुळे तो एक फरक नक्की असणार आहे। ॲट ए टाइम त्या क्षणाला दोघांचे अर्ज कधीच स्वीकारले जाणार नाही। एक उमेदवार मध्ये गेल्यावर दुसरा बाहेर आल्यावर दुसरा मध्ये जाणार। त्यामुळे त्या क्षणांचं महत्त्व नक्कीच आहे। त्या दृष्टीने मग जो कोणी योग्य मुहूर्त काढून जाईल का एक्झॅक्टली याच 10 मिनिटात भरायचं आहे, ते पण मुहूर्त चिंतामणीप्रमाणे काढता येतात, ग्रहांचे प्रभाव त्याप्रमाणे सांगता येतात। तर त्याप्रमाणे ते तसं केलं तर त्या गोष्टी अधिक प्रभावशाली त्या उमेदवारासाठी राहतील, याच्यात काही शंका नाही। 23 आणि 25 म्हणजे आजची 22 तारीख, 23 तारीख आणि 25 हे 3 दिवस पण येतात। त्या दिवसांचं काही महत्त्व वाटतंय का आपल्याला? आता याच्यात काय आहे की निवडणूक आयोगाला एक विशिष्ट तारखा देणं आवश्यक आहे, त्यापैकी हे आठवडा दिलेला आहे का या तारखेपासून या तारखेपर्यंत अर्ज भरा। पण जेव्हा मुहूर्तशास्त्राचा विषय येतो का कोणते मुहूर्त चांगले, जे ज्योतिषशास्त्रांना प्राधान्य देतात आणि राजकारणात जवळपास 99.99% लोक ज्योतिषशास्त्रीय सिद्धांतांप्रमाणे अर्ज भरतात, असा एक अनुभव आहे अनेक वर्षांचा। त्यामुळे ज्योतिषशास्त्र सिद्धांत आणि मुहूर्त चिंतामणी हे जे प्राचीन ग्रंथ आपल्या शास्त्रात दिलेले आहेत आपल्या संस्कृतीमध्ये, त्यानुसार हे 3 मुहूर्त सर्वोत्तम आहे। बाकी तर अर्ज जे भरतील ते भरूच शकतात, तो काहीच प्रश्न नाही। काही उमेदवारांकडनं पूजाविधी देखील सुरू आहे। सध्याच्या कालावधीमध्ये तुमच्याकडे कुठल्या पूजेसाठी मागणी होते, कुठल्या पूजा केल्या जातात सध्या? आता कसं आहे की राजकीय क्षेत्रात यश किंवा राजकारणात यश किंवा सत्ताकरणात यश या बाबतीत शक्ती उपासना प्रभावी मानण्यात येते आणि दशमहाविद्या या प्राचीन शास्त्रातल्या आपल्या याच्यात आहे की त्यांची उपासनामध्ये बगलामुखी तंत्र हे फार प्रभावी मानण्यात येतं। त्याची एक प्रकारची साधना केली असताना सत्ता मिळण्यास मदत होते। आणि दुसरं कामाख्या तंत्र, जे सध्या अनेक राजकारणी वापरतात। तर हे 2 देवतांच्या उपासना, 2 शक्ती उपासना या राजकीय यशासाठी, सत्ताकरणासाठी प्रभावी मानण्यात येतात आणि त्याची विचारणा अनेकांची माझ्याकडे होते आहे आणि अनेकांच्या पूजा सध्या चालल्या आहे। 20 आणि 23 हे 2 दिवस पण अत्यंत महत्त्वाचे आहेत। 20 नोव्हेंबरला मतदान होतंय, 23 नोव्हेंबरला मतमोजणी होते। या 2 दिवसांचं काय महत्त्व आपल्याला ज्योतिष अभ्यासात दिसतंय? 20 तारीखला अत्यंत चांगला दिवस मानण्यात येतो, त्या दिवशी कर्क राशीला चंद्र आहे आणि योगायोगाने 20 तारीख नंबर 2 हा सुद्धा चंद्राच्या अधिपत्याखाली होतो अंकशास्त्राप्रमाणे। त्यामुळे जे काय मतदान होईल यावेळेस मतदान भरपूर होण्याची स्थिती आहे, म्हणजे 60%च्या वर मतदान होईल, 60-65% महाराष्ट्रात अशी स्थिती। चंद्र हा अधिकाधिक मतदानासाठी लोक प्रेरित होतील, हा एक चांगला मुद्दा याच्यात आहे। आणि त्या निकालावर जे काय 23 तारीख आहे जेव्हा निवडणुका डिक्लेअर होणार आहे, परंतु चंद्र हा चंचलतेचा कारक आहे, त्यामुळे कोणत्याही एका विशिष्ट पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे जे काय होईल
ते एकत्रितरित्या बहुमतांचं किंवा वेगवेगळ्या एकत्रित घटक पक्षांनी असणारं सरकार राहील अशी चिन्ह 23 तारखेच्या मतदानाच्या दिवशी आपल्याला दिसेल. म्हणजे महायुती म्हणा किंवा महाविकास आघाडी दोघंही संख्याबळ पूर्ण करू शकत नाही असं सध्या वाटतं तुम्हाला? 100% दोन्ही या युत्या आहेत, महाविकास आघाडी किंवा महायुती, या दोघांनाही थोडं शॉर्टेज पडणार सत्ताच्या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी, आणि त्यासाठी त्यांना इतर घटक पक्ष जे आहेत त्यांचं महत्त्व राहणार आहे आणि त्यांची मनधरणी करूनच सत्ता मिळवता येईल ही त्या 23 तारखेची स्थिती आपणच दिसेल. पण 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन होईल का? म्हणजे तुमचं काय मत आहे, काय तुमचा अभ्यास सांगतो, आणि नेमकं आजच्या ग्रहमानानुसार तुम्हाला काय वाटतं की सरकार कोणाचं येऊ शकतं? सरकार कोणाचं येईल हे सांगणं मुश्किल. मी तुम्हाला म्हटलं याच्यात फक्त 10 ते 15 जागांसाठी रस्सीखेच असणार आहे जेव्हा आपल्याला सत्ता पाहिजे असेल, आणि त्यामुळे सत्ता दोघांपैकी कोणाची येऊ शकते. दोघांनी समसमान संधी आहे, महाविकास आघाडीला संधी आहे आणि महायुतीला सुद्धा आहे. त्या विशिष्ट वेळेस कोण बाजी मारतं राजकारणात, कारण घटक पक्षांना बरोबर घेताना कोणाचं कौशल्यपणाला लागेल त्याच्यावर सत्ता येईल हा विषय याच्यात पहिला आहे. आणि त्यामुळे त्या विशिष्ट स्थितीमध्ये जर विलंब लागला म्हणजे हे निर्णय घेण्यासाठी, कारण 2च दिवस असे आहे का त्यांना सरकार बनवण्यासाठी सरकारी नियमाप्रमाणे जे काय एक मुदत संपते राज्याच्या असणाऱ्या कारभाराविषयीची, नंतर डायरेक्ट राष्ट्रपती राजवट लागू करणं हे कायद्याने एक प्रकारची आवश्यकता आहे. त्यामुळे 2 दिवसात मला नाही वाटत का लगेच निर्णय होईल, कारण हे एक स्वाभाविक आहे, जे सगळे लोक निवडून येतील त्याच्यावर चर्चा करण्यात त्यांचा वेळ जाईल. त्यामुळे काही दिवस राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लागेल असं मला वाटतं, आणि नंतर ज्यावेळेस 2019 प्रमाणे जसा वेळ लागला 15 दिवस महिनाभर आणि नंतर सत्ता स्थापन झाली, तशा घटना या पुनश्च होऊ शकतात. एकूणच आपण बघतोय राजकारणातले सर्व दिग्गज नेते आता निवडणुकीचे आराखडे बांधण्यामध्ये लागलेले आहेत. मात्र इकडे ज्योतिष अभ्यासकांचं मत आहे अर्ज भरण्यासाठी 24, 28 आणि 29 तारखेचा काही कालावधी हा अत्यंत महत्त्वाचा आहे. जसं गुरुजी यांचा अभ्यास सांगतो आहे, दोन्हीही महाविकास आघाडी आणि महायुती हे यांच्यामधलं जागांचं अंतर हे फार कमी असणार आहे. त्यामुळे राज्याचं सरकार स्थापन करण्यामध्ये देखील अनेक अडचणी येण्याची शक्यता व्यक्त होते. त्यामुळे आता निवडणुकीच्या रणमैदानामध्ये नेमकं काय काय घडतं हे बघणं तेवढंच महत्त्वाचं आहे. जसं गुरुजींचा अभ्यास सांगतोय राष्ट्रपती राजवट लागू होते का हे बघणंही तेवढंच औत्सुक्याचं असणार आहे. कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.